नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक आजार, उपचार याविषयी चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे डोळ्यांचे आरोग्य आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती. आणि याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत. प्रेक्षकांनो, जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले डोळे. कारण हे सुंदर आयुष्य या डोळ्यांच्या माध्यमातूनच आपण बघत असतो. बरेच जणांना डोळ्याच्या काही समस्या असतात. काहींवर घरी उपचार करणं सोपं आहे, पण काहींसाठी तज्ज्ञांचा सल्लाच घेणं महत्त्वाचं ठरतं. डोळ्यांवर परिणाम करणाऱ्या विविध वैद्यकीय परिस्थिती आहेत, ज्यामध्ये अगदी काही कॉमन आहेत, ज्या लोकांना कळणं गरजेचं आहे. जसं की अपवर्तक त्रुटी, मोतीबिंदू हे प्रामुख्याने आढळणारे नेत्ररोग आहेत. तर याच विषयी सविस्तरमध्ये आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर कुरेश मस्कती, डॉक्टर निखिल गोखले आणि डॉक्टर हिमांशू मेहता. डॉक्टर, स्वागत आहे तुम तिघांचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर कुरेश मस्कती हे बॉम्बे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटी, ऑल इंडिया ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी, कॉर्निया सोसायटी ऑफ इंडिया, इंटरनॅशनल सोसायटी फॉर मॅन्युअल स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरीज यासह अनेक मोठ्या नेत्ररोग सोसायट्यांचे अध्यक्ष होते. ते सध्या दक्षिण आशियाई नेत्रविज्ञान अकादमी, बालरोग आणि स्ट्रॅबिसम असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर निखिल गोखले यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर निखिल गोखले यांनी प्रतिष्ठित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली येथून नेत्ररोग प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी LV प्रसाद आय इन्स्टिट्यूटमधून कॉर्नियामध्ये फेलोशिप पूर्ण केली, हैदराबाद इथून. त्यांना नेत्ररोग शास्त्रात 30 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. त्यांचा व्यावसायिक ट्रॅक रेकॉर्ड आणि त्यांच्या स्पेशलायझेशनच्या क्षेत्रातील योग्यताच खरं तर सर्व काही सांगून जाते. पण ते नेहमी त्यांच्या रुग्णांबद्दल सपोर्टिव्ह, कोऑपरेटिव्ह आणि काम करत असतात आणि त्यामुळेच रुग्ण पण त्यांना घेऊन समाधानी असतात. डॉक्टर हिमांशू मेहता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर हिमांशू मेहता मुंबईमध्ये गेल्या 30 वर्षांपासून प्रॅक्टिस करणारे ज्येष्ठ नेत्रचिकित्सक आहेत. त्यांनी बॉम्बे केम हॉस्पिटल अंडरग्रेड पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि हर्मन हॉस्पिटल USA येथे सुपर स्पेशलायझेशनसाठी गेले. त्यांची मुख्य आवड लेसर नेत्र शस्त्रक्रियेमध्ये आहे आणि गेल्या 20 वर्षांपासून ते लॅसिक शस्त्रक्रिया करत आहेत. आणि फेमटो प्रक्रियेसह फेमटो सेकंड लेसर मोतीबिंदू शस्त्रक्रिया ते करत आहेत. त्यांच्या पेशंट्समध्ये बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. त्यामध्ये त्यांनी तेजी बच्चन, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया केलेली आहे. डॉक्टर हिमांशू मेहता हे भारतीय इंट्राऑक्युलर इम्प्लांट सोसायटीचे पूर्वीचे अध्यक्ष होते आणि बॉम्बे ऑप्थॅल्मिक सोसायटीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक शोध निबंध सादर देखील केलेले आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर कुरेश, तुमच्यापासून सुरुवात करूयात. आपण बघतो की बरेच जणांना मोतीबिंदूचा त्रास असतो. तर मोतीबिंदू म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचे ट्रिगर करणारे घटक कोणते आहेत आणि त्याचे काही वेगळे प्रकार आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर औषधाने फक्त उपचार करणं शक्य आहे का? मोतीबिंदू जे आहे आपलं जे नॉर्मल जे लेन्स असतात, म्हणजे जे 50च्या वर्षाच्या जास्त आहे त्याला माहीत असणार, ते फिल्म कॅमेरा होती, त्याच्यामध्ये एक लेन्स येत होतं मध्ये. ते लेन्स जे आहे ते पारदर्शक असतात आणि ते अपारदर्शक झालं त्याला आपण मोतीबिंदू म्हणतात. पूर्वी मोतीबिंदू 60-70 त्या वेळ मोतीबिंदू येत होतं, पण आता आमची लाईफस्टाईल आहे, आमची पोल्युशन आहे, काही कारणसाठी आपलं मोतीबिंदू जे आहे ते 40-50च्या उमरमध्ये पण पेशंटला मोतीबिंदू येतात. मोतीबिंदू काही प्रकारचे आहे. एक तर ते जे लहानपणात बाय बर्थ जे म्हणतात, लहानपणात मोतीबिंदू येतात त्याला कंजेनिटल कॅटरॅक्ट म्हणतात. दुसरं जे महाभारतचे बो अँड ॲरो इंजरीमध्ये मार लागतात आणि मोतीबिंदू झाला त्याला ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट म्हणतात. आणि जे तिसरं जे आहे ते सिनाईल, म्हणजे पूर्वी त्याला सिनाईल म्हणत होतं, ते एज रिलेटेड कॅटरॅक्ट. बिकॉज ऑफ एज, कोणाचं जे जेनेटिक आमचा मेकअप आहे, आम्हाला माहीत नाही की कोणाला कॅटरॅक्ट होतं आणि दुसऱ्याला नाही होते, तर आम्हाला अजून कळलं नाही की एक्झॅक्टली कशासाठी असं होते, त्याला आपण एज रिलेटेड कॅटरॅक्ट म्हणतात. काही मेडिसिननी पण आपण कॅटरॅक्ट होऊ शकतो. आम्हाला माहीत नाही की आपण जास्त स्टिरॉइड घेतले, ओरली स्टिरॉइड घेतले, तोंडावर स्टिरॉइड, स्किन क्रीम वगैरे वापरलं, डोळ्यात आतमध्ये स्टिरॉइड ड्रॉप टाकलं, तर ते मेडिसिनच्यामुळे पण कॅटरॅक्ट येऊ शकतं आणि जल्दी ते वाढणार आहे आपण केअर नाही घेतली तर.
ओके, आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे नेमके विविध प्रकार कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणती जास्त प्रभावी आहे आणि त्याचबरोबर या शस्त्रक्रियेनंतर ऑपरेशन नंतर पुन्हा मोतीबिंदू येण्याचे काही चान्सेस आहेत का किंवा तुमचं जे- त्याचे जोखीम घटक काय आहेत? तुमचं जे प्रिव्हियस एक क्वेश्चन होतं की मोतीबिंदू जे आहे ते मेडिसिनला जाऊ शकत का नाही, ते फक्त शस्त्रक्रिया करूनच मोतीबिंदू काढू शकतं. पण रिसर्च चालू आहे, आम्हाला माहीत नाही 2 वर्ष 4 वर्षामध्ये इट इज पॉसिबल की डोळ्यांच्या आतमध्ये फक्त ड्रॉप टाकून ते मोतीबिंदूला डिझॉल्व्ह करू शकणार. पण आत्ता जे आहे 2024मध्ये फक्त शस्त्रक्रिया करून आपण मोतीबिंदू काढू शकतात. पूर्वी काय होतं, आपण नेत्र शिबिर होतात, मोतीबिंदूचे कॅम्प्स होतात, तेव्हा आपण मोतीबिंदू आपण फ्रीज करून पूर्ण मोतीबिंदू काढत होतं आणि जाडा चष्मा लावत होतं, +10चे नंबर होतं. आता ते ऑलमोस्ट कोणी करत नाही. तसं जे मॉडर्न पद्धतीने आपण करतो ते मोतीबिंदू, तुम्ही असं समजलं की शॉपिंग बॅग आहे, त्याच्या आतमध्ये मोतीबिंदू आहे, ते शॉपिंग बॅगला आपण उघडून लहान राऊंड ओपनिंग करून त्याच्यामधून ते मोतीबिंदू आतमध्ये जे आहे ते काढतात आणि ते सेम बॅग जाता खाली रिकामी झाली त्याच्या आतमध्ये आपण कृत्रिम लेन्स, इंट्राऑक्युलर लेन्स, प्लास्टिकच्या लेन्स आतमध्ये टाकतात. हे जे आहे ते मोतीबिंदूचे ऑलमोस्ट 99% लोक तसंच करतात. आता त्याच्या मोतीबिंदूच्या आपण कसं मटेरियल काढायचं ते बॅगमधून, ते आपण मशीननी काढलं, त्याला फेको इमल्सिफिकेशन म्हणतात. ग्रीकमध्ये फेकोस म्हणजे लेन्स आणि इमल्सिफाय म्हणजे लिक्विफाय. तर ते एक पेन्सिलचं बॉलपेन तुम्ही बघितली असणार, तर बॉलपेनची टिप जी आहे ते 40 to 60,000 टाइम्स पर सेकंड व्हायब्रेट होतात. त्याच्यामधून अल्ट्रासाऊंड वेव्ज निघतात. ते अल्ट्रासाऊंड वेव्ज जे आहे ते मोतीबिंदूच्या चूरचूर करतात आणि एक बॉटल वरून बॉटल येतात, ते बॉटलमधून सलाईन वॉटर आतमध्ये येतात. ते सलाईन वॉटरमध्ये जसं तुम्ही लिक्विडायझरमध्ये कॅरेट ज्यूस बनवलं तसं ते लिक्विडाईज करून दुसऱ्या ठिकाणी दुसरं ट्यूबिंग येतात, ते सक्शन करतात म्हणजे व्हॅक्यूम करतात. ते सगळं मोतीबिंदूचे लहान तुकडे झाले ते सगळं वॉश करून त्याला बाहेर बॅगमधून काढतात. त्याला फेको इमल्सिफिकेशन प्रोसिजर म्हणतात. दुसरं प्रोसिजर जे आहे ते हे सगळं सेम करतात, लहान ओपनिंग करतात आणि पण ते मोतीबिंदू काढायच्या पद्धती जे मशीन नाही वापरत, ते एक विस्कस जेली जसं आहे ते आतमध्ये टाकतात. तर ते लेन्सच्या आतमध्ये जे आहे त्याला न्यूक्लियस म्हणतात, ते बाहेर फ्लोट होते आणि एक थोडं जास्त मोठं इन्सिशन करून तिथून काढतात. त्याला मॅन्युअल स्मॉल इन्सिशन कॅटरॅक्ट सर्जरी म्हणतात. आणि काही टाईम आम्हाला बिकॉज ऑफ इंजरी की काहीतरी असतात, तर जे जुनं प्रिव्हियस करत होतं ते थोडं जास्त मोठं इन्सिशन करून ते एक्स्ट्रा कॅप्स्युलर कॅटरॅक्ट सर्जरी करत होतं. हे 3 नॉर्मली जे आपण यूज करतात ते आहे. पण एक आता नवीन जे आलं आहे ते डॉक्टर हिमांशू, त्याला फ्लॅक्स म्हणतात, म्हणजे ॲक्च्युअल लेझर पार्ट ऑफ द प्रोसिजरसाठी आपण वापरतात. ते डॉक्टर हिमांशू तुम्ही जरा जास्त आम्हाला सांगा. हो, पहिल्यांदा तर नमस्कार. आणि तुम्हाला एवढं सांगायचं होतं की आज टेक्नॉलॉजी इंडियामध्ये एवढी पुढे गेली आहे की तुम्ही ऐकणार नाही आता की कोणाला बाहेरगावी जावं लागणार, अमेरिकाला गेले किंवा लंडनला गेले. इंडियामध्ये टेक्नॉलॉजी एवढी छान झाली आहे की अमेरिकन आणि इंग्लिशमॅन इकडे येतात आता. म्हणजे ते पहिल्यांदा सर्वांना कळलं पाहिजे. दुनियामध्ये जे बेस्ट होतं ते आपल्या इंडियामध्ये होतं आता हल्ली. आता टेक्नॉलॉजी एवढी इव्हॉल्व झाली आहे. अगोदर मशीन्स वेगळे आले, मग लेन्स वेगळी आली, टेक्निक डॉक्टरांनी केलं पाहिजे ते सगळं वेगळं झालं. अगोदर साहेबांनी सांगितलं तसं फेको इमल्सिफिकेशन होतं. आता फेम्टो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी, म्हणजे फेम्टो लेझर म्हणजे 10⁻⁻15 सेकंड, म्हणजे 40 सेकंडमध्ये तुम्हाला ॲक्युरेट, कन्सिस्टंट, रिलायबल, परफेक्ट रिझल्ट भेटतात. म्हणून एवढी छान टेक्नॉलॉजी आली आहे, एवढे छान मशीन आले. आता इंडियामध्ये पण ते सर्व आहे. तर ते नवीन टेक्नॉलॉजी आहे. सर्व टेक्नॉलॉजीमध्ये रिझल्ट छान येते. अजून कॅम्पमध्ये केवढे तारे पेशंट असतात त्या लोकांना सुद्धा एवढं फार दिसतं. आता फक्त मशीन नाही चेंज झाले, लेन्स पण चेंज झाले. ओके, अगोदर जे लेन्स होते ते मोनोफोकल लेन्स होते, आता लेन्स पुढे जाऊन मल्टीफोकल झाले. म्हणजे आता तुमच्या कॅटरॅक्ट म्हणजे एकदम ब्लेसिंग आहे. लोकांना आज लाईफस्टाईल चेंज होतं, नवीन जिंदगी भेटतात. अगोदर तुम्हाला माहिती आहे, हिंदीमध्ये सांगत होते 60 पे सठ्या गए. कारण काय, दिसतं कमी, मग ते पडतात, आपटतात, म्हणून त्या लोकांना वाटतात की म्हातारे झाले.
आता कॉन्फिडन्स चेंज होतात. लोक आता जल्दी कॅटरॅक्ट अगोदर होतं की मोतिया पिकलं पाहिजे. पिकलं म्हणजे काय, माणूस अंधुक होऊन असं असं चालत याच्या आमच्या केमध्ये. आता तो दिवस गेला. आता लोकांना लाईफस्टाईल पाहिजे. आता कोणी एक्झिक्युटिव्ह CEO बनणार आहे, त्यांना दिसलं पाहिजे, ड्राईव्ह केलं पाहिजे, TV दिसलं पाहिजे. आता एवढं वाढलं आहे, लोकांना स्क्रीन बघायच्या असतात, मध्ये बघायच्या असतात, फोन बघायचे असतात आणि त्याच्यासाठी करिता नवीन लेन्स आहे, मल्टीफोकल लेन्स, ट्रायफोकल लेन्स. तर तुमचे अगोदरचे चष्मे पण असले लहानपणापासनं ते पण लेझरनी जाणार आणि लेन्सनी तुम्ही नवीन जिंदगी जिऊ शकतात. आणि हा लेन्सची वय आहे जिंदगी, आयुष्यभर. म्हणजे परत तुम्हाला ही सर्जरी करावी लागणार नाही. आणि हे लेझर आणि लेन्सनी तुमची जे काही परिस्थिती होती आतापर्यंत ते पण जाणार आणि नवीन पद्धतीने तुम्हाला खूप फार छान दिसतंय. आणि नवीनचे पेशंट एकदमच हॅप्पी असतात ही नवीन टेक्नॉलॉजीमुळे. डॉक्टर कुरेश, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर विविध प्रकारचे लेन्सेस आता उपलब्ध आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात फायदेशीर लेन्सेस कोणते थोडक्यात सांगाल? हे जे आहे आपलं जे नॉर्मल मेजॉरिटी लोक अजून पण त्याला मोनोफोकल लेन्स टाकतात. मोनोफोकल म्हणजे काय की आयदर लांबच्या करेक्शन होते किंवा जवळचं करेक्शन होते. कधी कधी ते मायक्रो मोनो विजन करतात, म्हणजे एका डोळ्यामध्ये लांबचं करेक्शन आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये जवळचं करेक्शन तसं पण करते. ते कॉस्टमध्ये ते फार कमी होते. आम्ही अप्रॉक्सिमेटली 50% लोकांना काहीतरी एस्टिग्मॅटिझम होते जन्मापासूनच, म्हणजे सिलेंडर नंबर होते. ते सिलेंडर नंबर काढायचं असणार तर आम्हाला टॉरिक लेन्स वापरायचं. मोनोफोकल टॉरिक म्हणजे मोनोफोकल म्हणजे लांबचा नंबर गेला आणि टॉरिक म्हणजे ते सिलेंडर नंबर गेला, तसं करू शकतो. पण कोणाला लाईफस्टाईल वेगळी आहे, त्याला कम्प्युटर पण बघायचं आहे, लांबचा पण बघायचं आहे, जवळ पण बघायचं आहे ॲट द सेम टाईम, तर त्याला मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्सेस वापरायला लागतात. त्याचे पण आपण फारच इम्प्रूव्हमेंट्स झाले आता. आणि एक शेवटचं एक आहे की तुम्हाला लांबचं आणि फक्त इंटरमिजिएट डिस्टन्स म्हणतात त्याला ईड ऑफ लेन्सेस एक्सटेंडेड रेंज ऑफ विजन, त्याला ईड ऑफ लेन्सेस म्हणतात. ते पण आमच्याकडे बास्केटमध्ये सगळं आहे. म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जसं मेन्यू कार्ड बघतात तसं हे डॉक्टरची क्लिनिकमध्ये पण ते मेन्यू कार्ड असतात. मोनोफोकल टॉरिक, बायफोकल, ट्रायफोकल, ईड ऑफ लेन्सेस ते सगळं मेन्यू कार्डमध्ये असतात. पण सगळं पेशंटला काउन्सिलिंग जे आहे ते फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला काय कामसाठी पाहिजे. तुम्हाला गॉल्फ गेमसाठी पाहिजे, तुम्ही रात्री ड्रायव्हिंग करणार आहे तर त्याचं वेगळं लेन्स असतात, तुम्ही गॉल्फसाठी वेगळं आहे, तुम्ही कम्प्युटर प्रोग्रॅमर आहे, सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर आहे, ते कशासाठी तुम्हाला पाहिजे ऑपरेशन ते त्याच्यावर डिसाईड होणार तुमच्या डोळ्यामध्ये कोणतं लेन्स. म्हणजे असं नाही की वन साईज फिट्स ऑल की सगळ्याला मल्टीफोकलच चालणार, कोणाला मल्टीफोकल, कोणाला मोनोफोकल, कोणाला टॉरिक, ते सगळं वेगळं वेगळं डिसिजन काउन्सिलिंग करून घ्यायला पाहिजे. तर डॉक्टर हिमांशू, फेमटो लेसर मोतीबिंदूवर कसा उपचार करतो आणि तो एक सेफ ऑप्शन म्हणून आपण बघू शकतो का? हो, फेमटो लेझर कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे एक अत्यंत सेफ. कधी आजपर्यंत एक पण डोळं गेलं तसं नाही. म्हणजे तुम्हाला सेफ्टी पाहिजे तर रोबोटिक सर्जरी, त्यांनी काहीही नुकसान होणार नाही. इफ एट ऑल टिश्यूला खूपच वाचून ठेवतात आणि ते म्हणजे एकदम छान टेक्निक आहे. पण ते एकटी नसतात, ते फेमटो लेझर असिस्टेड म्हणजे फेको पण करावं लागतात. पण तुम्हाला सेफ्टी वाढवायची असली, कारण की कॅटरॅक्टमध्ये का पाहिजे फर्स्ट आपल्याला पाहिजे सेफ्टी, आणि ह्यानी आपल्याला सेफ्टी खूप वाढतं. खूप छान प्रोसिजर आहे. जर पैशांची एवढी काळजी नसली, स्वतःसाठी खर्चायचं आहे. आयुष्यात मी फक्त पेशंटला एकच सांगतो, 100 वर्षाच्या आयुष्यात याच्यामुळे आपण आहात, बरोबर. हे दुनिया बघतात, एवढी छान कलर दिसतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यासाठी आयुष्यात एकदा 1 कप चहा रोज तुम्ही घेतली ना तर तुम्ही जास्त पैसे खर्च करतात आयुष्यभर. चपलासाठी नाही बोलत, अल्कोहोलसाठी किंवा सिगरेटसाठी नाही सांगत मी. 1 कप चहा रोज घेतली ना तेवढं त्याच्यात तुम्ही आयुष्यभर जास्त खर्च करतात. पण डोळ्याच्या बाबतीत तेव्हा लोकांना खर्च करायला खूप त्रास होतात. एक नवीन फोन घेतला तर त्याच्यात जास्त खर्च करणार, ते 2 वर्षात जाणार. पण हे आयुष्यभर राहणार, पण तरी पण लोक विचार करतात. तर माझं म्हणायचं आहे, लोकांना प्रायोरिटी ठेवली पाहिजे. हे असलं तर तुम्ही ॲपल कंपनी पण खरेदी शकणार. ते तसं आहेत, म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये गेलं पाहिजे. आणि काही तुमच्यासाठी सेफ आहे, छान आहे, ते डॉक्टरांनी सांगितलं तसं तुमच्या डॉक्टरांशी भेटून तुम्हाला डिसिशन घेतलं पाहिजे. ओके. डॉक्टर हिमांशू, लॅसिक करण्याचं परफेक्ट आयडल एज कोणतं आहे आणि 40 वर्षानंतर ते करू शकतो का आणि ते किती सेफ आहे? लेझिक म्हणजे लेझर असिस्टेड इन साइटू केरेटोमिल्युसिस. 1994 मध्ये US FDAने अप्रुव्हल दिलं त्याला. खूपच अत्यंत सेफ प्रोसिजर आहे.
तुमचे डॉक्टर त्याच्या अगोदर तुमची जांच करणार की तुम्ही सेफ आहात की नाही. म्हणजे 1,000 पेशंटमधून एकाला करू शकत नाही आम्ही. पण जे रिझल्ट आहे आता एवढे करोडो लोकांनी केलं आहे. अगेन इट्स अ लाईफ चेंजिंग. इट इज नॉट फक्त की चष्माचा नंबर जाता, पण लोकांचा कॉन्फिडन्स वाढतं, डिपेंडन्स कमी होतात आणि पर्सनॅलिटी चेंज होतात. सो लेझिक ॲज ऑफ टुडे इफ डन प्रॉपरली, नवीन मशीन एवढे छान झाले आहे. आणि हे पण आता फेम्टो लेझर असिस्टेड लेझिक झाले आहे. आता स्माईल टेक्निक आली आहे, लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन आलं आहे, एवढी छान टेक्निक आली, एवढे मस्त लेझर आले आहे. तर लेझिक 18 वर्षा ते 80 वर्षापर्यंत करू शकतात. का 18 वर्षापर्यंत नाही? कारण की अजून तुमची हाईट वाढतं, नंबर वाढतं. म्हणून नंबर स्टेबल झाला 1 वर्षापर्यंत किंवा तुमची हाईट स्टेबल झाली मगच करतात. दुसरं 40च्या नंतर करू शकतात. आजच्या दिवशी अर्धे पेशंट माझे 40च्या वर आहे. म्हणजे आम्ही लहान होते तेव्हा कलर टी व्ही नव्हता, सेलफोन नव्हता. पण आता आम्ही म्हातारे झाले तर काय, म्हणजे आम्ही यूज नाही करतात. म्हणजे करू शकतात 40च्या नंतर आणि खूप लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. लेझिक परत करायची गरज नसतं. दुसरं म्हणजे लोकांच्या डोक्यात असतं की लेझिक केल्यावर परत नंबर येणार. तसं नसतं. आपण 25 वर्षाचा लेझिक केलं, मग 40च्या नंबर येणार. स्वाभाविक आहे. ते नरेंद्र मोदी असो किंवा दलाई लामा असो, कोणालाही जवळचा नंबर येणार. म्हणजे लेझिक फेल नाही झाला, तुम्हाला चष्मा लावावा नाही लागणार. आता मी एकच गोष्ट सांगतो सर्वांना की 100% दिवसाला जर -5, -6, -4ला लावावा लागतात चष्मा पूर्ण दिवस. आता त्याच्यामधनं मी मनुष्यपणे सांगू की 90-95% टाईम तुम्हाला नाही लावावा लागणार. ती स्वाभाविक गोष्ट आहे की नाही? छान वाटतं की नाही तुम्हाला? म्हणजे केलं पाहिजे. छान आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरकडनं ते सल्ला मशवरा घ्या. सेफ्टी केली पाहिजे. तुमच्या डॉक्टरवर ट्रस्ट करा आणि तुमचं होमवर्क केल्यावर लेझिक खूप सेफ आहे. ते आयुष्यभर राहणार. ओके, पण डॉक्टर ज्याचे फायदे असतात त्याचे काही तोटे पण असतात, तर याचे काही धोके आहेत का लेझिक? जर मशीन चांगले असले, डॉक्टरांनी काळजी घेतली, तुमचं होमवर्क केलं आहे, तर दुसरं काहीच नाही. आता पहिल्यांदा तरी लेझीसाठी का जातात माणसं? त्यांचे डोळे कमजोर आहे, त्यांना नंबर आहे म्हणून गेले ना. नॉर्मल लोक थोडं जातात. म्हणजे जे काही वयाने होऊ शकतात ते होऊ शकतात. आज स्क्रीन टाईम एवढं वाढलं आहे की ड्रायनेस खूप झाली आहे डोळ्याला सर्वांना, एअर कंडिशनर आणि त्याच्यामुळे. तर लोक लेझिकला ब्लेम करतात. तसं नसतात. तुम्हाला ऑलरेडी दुसरे प्रॉब्लेम आहे. छानपणाने केल्यावर लेझिकचे खूपच कमी प्रॉब्लेम वाटेल आणि हे तुम्हाला एवढे मोठे प्रॉब्लेम होणार नाही. ओके, डॉक्टर हिमांशू, या प्रक्रियेनंतर एखाद्याला पुन्हा चष्मा घालावा लागेल का? आणि जर असेल तर त्याची शक्यता काय आहे? करेक्ट. आता मी सांगतोय तुम्हाला की तुम्ही चष्मा नाही, लेझिक नाही पण केला कोणीही, तुमच्या 2-4 वर्षांनी नंबर वाढ. तुम्ही आता चष्मा लावत नाही, तुम्हाला 5 वर्षानंतर चष्मा येऊ शकतं, हो की नाही? येऊ शकतं ना. म्हणजे म्हणतं तेच आहेत माणसाचं. आपल्याला माहीत नाही उद्या काय होणार आहे लोकांना. मी आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. उद्या काय होणार? तुम्हाला डायबिटीज आला, तुमचे वजन वाढले, तुम्ही काहीतरी दुसरी बिमारी आली, तुम्ही स्टिरॉइड घेतले, नंबर आला, तर डॉक्टर काय करणार? डॉक्टर आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. म्हणजे पुढे जाऊन मी सांगितलं तसं 40च्या नंबर येणार, कॅटरॅक्ट येणार. डोळे नवीन बसवत नाही आम्ही, फक्त तुमच्या चष्माचा नंबर काढतो. पण एक नक्की गोष्ट आहे, जे नंबर आहे तुम्हाला जर 6 नंबर असला, 6 नंबर कधी येणार नाही. तुम्हाला अर्धा 1 पावणा नंबर तसं येणार. ओके, येस. नाही, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. डॉक्टर निखिल, मी तुमच्याकडे येते. नेत्रदानाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कोणते घटक विचारात घेणं गरजेचं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेत्रदान कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही? सो आपण नेत्रदान साधारणपणे डेथ झाल्यानंतर करतो. पहिल्या 6 तासात साधारणपणे करायला हवं. आणि ह्याच्याकरता वयाचं, लिंगाचं किंवा धर्माचं काही बंधन नसतं. साधारणपणे कोणीही पेशंट डेथ झाल्यानंतर आपण आय डोनेशन करू शकतो. आता काही लोकांना प्रश्न असतो की मला डायबिटीज होता, मला हायपरटेन्शन होतं किंवा मला काहीतरी अजून आजार होते, तर त्यांच्यामुळे काही अट येत नाही. तसंच आपल्याला चष्मा असेल किंवा आपल्याला मागे काही ऑपरेशन झालं असेल डोळ्याचं, तरी आपण नेत्रदान करू शकतो. त्याच्यात काही बंधन येत नाही. अगदी काही कमी असे आजार आहेत जिथे नेत्रदान करता येणार नाही किंवा केल्यावर ते उपयोगी होत नाहीत. असे म्हणजे जसं की काही पसरलेले कॅन्सर आहेत किंवा मेंदूमध्ये पसरलेले कॅन्सर आहेत. काही असे आजार आहेत जिथे संसर्गजन्य आजार आहेत, एड्स म्हणतो आपण, कावीळ आहे काही प्रकारांची. तर अशा काही कारणांमुळे किंवा सेप्टिसिमिया म्हणतो, कधीकधी आपल्याला काय कारणाने डेथ झाली आहे ते कळत नाही. तर असं काही कारण असेल तर मग त्यांना नेत्रदान करता येत नाही. पण सर्वसाधारणपणे कुणालाही नेत्रदान करता येतं. आपल्याला 6 तासाच्या आत
आय बँक किंवा आपल्या जवळच्या नेत्रपिढीला लगेच कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. आणि हे एक अगदी सोपं प्रोसिजर आहे. त्याच्याने आपल्या चेहऱ्याला काही विद्रूपपणा येत नाही. 10 मिनिटात पूर्ण होतं. डॉक्टर किंवा आय बँकची लोक घरी येऊन करतात किंवा हॉस्पिटलमध्ये सुद्धा करतात. त्याच्यामुळे आपण त्याची काळजी करायची काही कारण नाही आहे. आणि आपले पुढचे जे प्रोग्राम असतात किंवा त्याच्यात बिलकुल काही प्रॉब्लेम येत नाही. आता डॉक्टर, नेत्रदानाचा आपण बोलतच आहोत, तर कोणत्या प्रकारच्या अंधरुग्णाला या नेत्रदानाचा या ट्रान्सप्लांटचा फायदा होतो आणि नेमका कोणता भाग ट्रान्सप्लांट केला जातो? आणि यानंतर एक पब्लिकसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी एक मेसेज पण द्याल. सो साधारणपणे आपल्या डोळ्याची आपण ठेवण बघितली तर आपल्या डोळ्याच्या सर्वात पुढचा जो पटल आहे त्याला आपण कॉर्निया म्हणतो. हा एक पारदर्शक काचेसारखा पडदा आहे ज्याच्यातनं प्रकाश डोळ्याच्या आत जातो. काही आजारांमुळे किंवा काही इन्फेक्शन्समुळे कधीकधी हा पडदा जो आहे तो पांढरा होतो आणि पांढरा झाल्यामुळे प्रकाश डोळ्याच्या आत जाऊ शकत नाही. असं झालं तर त्याला आम्ही कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणतो. हा एक प्रकारचा ब्लाइंडनेस आहे. अन्य पण इतर काही कारणाचे ब्लाइंडनेस असतील, जसं की आपल्या डोळ्याची शीर खराब झाली, शुगरमुळे पडदा खराब झाला, तर त्यांना हे ऑपरेशनचा उपयोग होत नाही. आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट करतो तेव्हा आपण कॉर्निया किंवा मृत व्यक्तीचं कॉर्निया घेऊन पेशंटच्या डोळ्याचा कॉर्निया चेंज करता येतो. आयदर आपण पूर्ण कॉर्निया बदली करता येतो किंवा आजकाल नव्या पद्धतीने जो कॉर्नियाचा भाग खराब झाला आहे तो तेवढाच बदली करता येतो आणि त्याच्याने पारदर्शकता परत येते आणि डोळ्यात प्रकाश जातो आणि एका अंधळ्या व्यक्तीला परत चांगलं दिसायला लागतं. त्यांच्याकरता हे एक नवं जीवन आहे आणि ह्याच्याने आपण लोकांचं अंधळेपणापासून त्यांना आपण नवी दृष्टी देऊ शकतो. सो हे एक फार महत्त्वाचं आहे. आपल्या देशात बघितलं तर आता खूप कमी प्रमाणात नेत्रदान होतं. साधारण पूर्ण देशात एक 40 ते 50 हजार डोळे दान होतात आणि आज आपली रिक्वायरमेंट आहे की साधारण कमीत कमी 2 लाख तरी नेत्रदान व्हावे. म्हणजे मेलेल्या व्यक्तींमध्ये 1% लोकांनी सुद्धा जर नेत्रदान केलं तर आपल्या वेटिंग लिस्ट आणि आपले जे अंध व्यक्ती आहेत त्यांना आपण खूप मदत करू शकतो. आपण मेल्यानंतर आपल्या डोळ्यांचा काही उपयोग नाहीये. आपण त्यांना दान करावं आणि त्याच्याने 2 अंध व्यक्तींना आपण दृष्टी देऊ शकतो. हे खूपच आहे जे आपण सगळ्यांनी आपल्या घरांमध्ये ह्याची चर्चा करावी. आपल्या मित्र मैत्रिणींना सांगून हे करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा. अगदीच बरोबर. डॉक्टर, आपली वेळ संपलेली आहे, पण एका वाक्यात आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? मी असं म्हणेन की नेत्रदान करा आणि दृष्टी द्या अंध व्यक्तींना. हे सर्वात चांगलं एक आपण कार्य करू शकतो आणि आपण मेल्यानंतरही आपले डोळे पुढे बघू शकतात. अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, इतकं उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमात डॉक्टर कुरेश मस्कती, डॉक्टर निखिल गोखले, डॉक्टर हिमांशू मेहता यांच्या दीर्घ अनुभवातून आपण जाणून घेतलं की डोळ्यासंदर्भातील कोणत्याही लक्षणांना दुर्लक्ष करू नका. त्यावेळी योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून भविष्यात काही प्रॉब्लेम्स होणार नाहीत. आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपले डोळे निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे काळजी घ्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.